नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे शेवंता. शेवंता क्लब. या कथेचा या अगोदर आपण एक भाग ऐकलेला आहे. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा दुसरा भाग सादर करत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे या अगोदर काय घडलं ते, कारण या अगोदरची कथा तुम्ही मन लावून ऐकलेली आहे. त्याच्यामुळं मी अगोदर काय घडलं हे न सांगता थेट कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. तर मग जर तुम्ही कथा ऐकली नसेल तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला या अगोदरची कथा ऐकायची आहे. त्याच्यामुळं शेवंता क्लब या कथेची तुम्हाला भरपूर मजा घेता येईल. मित्रांनो, ही कथा एकदम खरीखुरी आहे. चला तर आता पुढं काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. मी जरा गाडी जोरात पळवू लागलो. मग पप्पा मला म्हणाले, अरे गाडी जरा थोडं हळू मार ना. मी पप्पा तुम्ही जोरात बोलतायत, आजूबाजूचे शेतकरी तुमचा आवाज ऐकून हसतायत. लगेच पप्पा मला म्हणाले, ओढतो कासरा आणि थांबव गाडी. कोणता आहे तो हसणारा, त्याला बघतो मी, असं म्हणून पप्पा गाडीमध्ये उठून उभे राहिले. मी म्हणालो, पप्पा असं काही नाही हो, मी थट्टा करत होतो. आजूबाजूचे लोक हसले किंवा बोलले तर त्यांच्यावर तुम्ही भांडण करणार का त्यांच्यासोबत? असं काही नाही पप्पा, टेन्शन घेऊ नका, चला आपल्या पण, असं म्हणून मी परत गाडी पळवू लागलो. मग पाहता पाहता आम्ही शेतात येऊन पोहोचलो. मी पाहिलो तर एक चांगली मस्त हिरव्या कलरची नऊवारी साडी घालून, नाकामध्ये नथ घालून, कपाळावर घे भलं मोठं लट कुंकू, जवळजवळ 1 रुपयाच्या बंद्याच्या आकाराचं कुंकू तिच्या कपाळावर होतं. तिचं ते नाकी डोळे रूप, जे छान सुंदर रूप होतं ते पाहूनच मला समजलं की हीच शेवंता असणार. कारण कामाला येणारी कोणतीही बाई एवढी नटून थटून कधी येणारच नाही, हे सुद्धा मला माहीत होतं. आणि आता मी बघितलं, हिचा थोडासा रुबाब आणि तोरा थोडा वेगळाच होता. गावामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये जे काही लोक कामाला आलेले होते त्या सर्वांची नजर तिच्याकडेच लागून राहिली होती. ज्या महिला होत्या त्यासुद्धा ईर्षेने जळत असलेल्या माझ्या लक्षात आल्या. मी बघितलं, महिलांच्या पण तोंडावर 12 वाजलेले होते. पुरुष तर काय, त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती अक्षरशः. त्याच्यामुळे आता ही दुसरी कोणी नसून हीच शेवंता असायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मी बरोबर हेरलं होतं, ती शेवंताच आहे. मी हळूच पप्पांना मी माझा कोपर मारला आणि हळूच विचारलं, पप्पा हीच का होती शेवंता? तिनं माझा आवाज ऐकला. लगेच तिनं डोळे रोखून माझ्याकडे बघितली. मोठाले डोळे करून तिनं माझ्याकडं डोळे आवासून पाहिले आणि मला म्हणाली, हो मीच शेवंता. का? काय धाकले मालिक, तुम्ही मला ओळखत नाहीत का? मी तिच्याकडे बघितलो. आता तिला बोलावं की नाही या संभ्रमामध्ये मी होतो. हळुवारपणे मी माझ्या पप्पांकडे बघितलं. पप्पा लगेच मला म्हणाले, हो हीच आहे ती शेवंता. मला हीच ती शेवंता आहे माहीत झाल्यानंतर मी तिला खालून वर बघू लागलो. पूर्ण नाकी डोळी एकदम सुंदर होती. जसं मी तिचं वर्णन ऐकलं होतं अगदी तशीच हुबेहूब, जणू की ती स्वर्गाची परीच मला वाटत होती. तिचं वय जर जास्त नसतं ना तर मी तिच्यासोबत लग्नच केलं असतं. मी पप्पांना हळूच म्हणालो, पप्पा हिचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे. नाहीतर लगेच पप्पा म्हणाले, काय नाहीतर काय, घरी घेऊन आला असतास का लग्न केलं असतंस हिच्यासोबत? ती हसू लागली. मग ती लगेच माझ्या पप्पांना म्हणाली, काय पाटील साहेब, पोराला कशाला रागराग करता? अहो खातावू नका त्याला, त्याचं वयच आहे अशा गोष्टी बघण्याचं. आणि बघितलं म्हणून काय होतं आहे, बोलू द्या ना त्याला काय बोलायचं ते. आणि मी कुठं काय बोलले का त्याला? बोलू द्या, साहेबांचं वयच आहे तसं. अशा वयामध्ये सरासरी पाय घसरतोच. आणि माझं देखणं रूप बघून कुणी पण असंच बोलायला सुरुवात करतं. हे तुम्हाला काही तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही तर सर्व गोष्टी ओळखताच. मग पप्पा काहीच बोलले नाहीत, ते एकदम शांत बसले. माझ्याकडून काहीतरी चुकलं आहे काय की असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं मी जरा शांत बसलो. मग आमच्याकडे काम करणारा हरी नावाचा एक मुलगा होता, गडी. तो गडी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, धाकले मालक आपण वरच्या टप्प्यामध्ये जायचं आहे, वर जाऊन आपल्याला ते नांगराचं काम करायचं आहे. लगेच पप्पा म्हणाले, थांब थोडंसं. मी पप्पाकडे बघितलो. पप्पा मला म्हणाले, मी तुला बोललो नाही, मी हरीला सांगतो आहे. मग हरी लगेच म्हणाला. पप्पानी हरीला सांगितलं, जे नांगरायचं काम तुझं होतं ते आता तो करायचं नाही. मग कोण करणार मालक? लगेच पप्पा मला म्हणाले, साहेब तुम्ही आणि शेवंता जा, तुम्ही दोघेजण आणि ते नांगराचा कार्यक्रम घ्या करून. मग पप्पानी जशी मला ऑर्डर दिली की तू आणि शेवंता दोघेजण जाऊन ते नांगराचा कार्यक्रम करून घ्या. आता पप्पांचा शब्द म्हणजे माझ्यासाठी ती एक ऑर्डरच होती.
मी ठीक आहे असं म्हणून निघालो. मग शेवंता म्हणाली, ठीक आहे चला आपण. धाकले मालक चला आज मी तुम्हाला नांगर हाणायला शिकवते. तसं मी म्हणालो, मला नांगर हाणायला तुम्ही शिकवणार का? तसं ती म्हणाली, हो मी शिकवते. मग पप्पा लगेच म्हणाले, ए बाई त्याला भलतं सलतं काही शिकवू नकोस. तू तुझं काम कर. तू फक्त नांगर कसा हाणतेस हे त्याला बघायचं आहे, बाकी काही नाही. कारण स्त्रियासुद्धा पुरुषापेक्षा काही कमी नाहीत, ते त्याला दाखवून द्यायचे. तो खूप वेळेस मला विचारत होता की आपल्या गावची शेवंता खूपच टॉप आहे, सगळ्या कामामध्ये ती अव्वलच राहते. आणि त्याला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं पण आहे. त्याच्यामुळं आता काही बोलण्यात म्हणण्यात काही अर्थ नव्हताच. मग शेवंता म्हणाली, हो मालक तुम्ही जे म्हणताय ना ते एकदम बरोबर आहे. धाकले मालक चला मी नांगर हाणते, तुम्ही बघा. मग मी ठीक आहे असं म्हणून तिच्या मागोमाग जाऊ लागलो. आता आमचं शेत भलं भक्कळ असल्यामुळं वरच्या टप्प्यामध्ये आम्ही निघालो. वरच्या ओढ्याकडं आम्ही जाऊ लागलो. जवळजवळ खालच्या बाजूला एक 5-6 एकर जमीन होती. तिथं बाकीचे मजूर काम करत होते आणि आम्हाला वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे तिकडे 13 एकर जमीन होती. त्या 13 एकर जमिनीकडे आम्ही निघालो. खालची बाजू तर एकदम परफेक्ट होती, कारण तिथं भरपूर लोक होते. आणि वरची जी 13 एकर जमीन होती तिथं मी आणि शेवंता दोघेजणच. वरच्या आवडामध्ये आता नांगरणीचं काम राहिलं होतं. आमच्याकडं धाऱ्या आणि मनसुऱ्या नावाचे 2 बैल होते. पप्पांनी अगोदर सांगितलं होतं की बैलांना चारा वैरण केलेलं आहे, त्यांना सोडा आणि पद्धतशीर त्यांना नांगरानं झोपा. शेवंता हो मालक असं म्हणून निघाली. आता आम्ही तिथून निघाल्यानंतर काही वेळातच वरच्या आवडामध्ये पोहोचलो. जात असताना शेवंता गप्पा-टप्पा मारत होती, काहीतरी कमी जास्ती बोलत होती. कधीमधी जोक मारायची, कधी काहीतरी वेगळं बोलायची, पण मी तिच्याकडे काही जास्त लक्ष दिलं नाही. आता ती खूपच चंचल आहे आणि चावट आहे हे मला गावातल्या बऱ्याच लोकांकडून माहीत झालं होतं. माझ्यासोबत तिचं काही होईल की नाही ही गोष्ट वेगळी, परंतु ती मर्दानी पद्धतीमध्ये कशी नांगर हाणते हेच मला बघायचं होतं. आणि त्याच्यासाठीच मी मुद्दाम होऊन तिच्या पाठोपाठ निघालो होतो. आता काही वेळ चालल्यानंतर, कारण अंतर जास्त होतं ना त्याच्यामुळे चालायला वेळ लागत होता. काही वेळ चालल्यानंतर आम्ही शेवटी आमच्या त्या इच्छित वावरामध्ये आम्ही येऊन पोहोचलो. मग शेवंता मला म्हणाली, अगोदर नांगर हाणायचं आहे की दुसरं काही करायचं आहे? असं म्हणून तिने तिचा डावाडोळा झाकला आणि मला म्हणाली, मालक मी तुम्हाला बोलते. मी म्हणालो, छे छे आपल्याला असलं काही नाही जमणार. जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, मी फक्त बघतो. असं म्हणून मी तिथंच असलेल्या एका बाजीवर बसलो आणि तिला म्हणालो, पाणी वगैरे प्यायचं असेल तर घ्या पिऊन, इथं माठामध्ये थंडगार पाणी आहे. मग ती मला म्हणाली, इकडं आग लागली आहे आणि तुम्ही मात्र थंड पाणी पाजून मला शांत करायचा प्रयत्न करतायत का? मग मी म्हणालो, असं काहीच नाही, माझ्या मनामध्ये असला काही विचार नाही आणि ते आग लागायचं आणि थंड करायचं हे आपल्याला काही नाही जमणार. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर हरीला बोलवू का मी? ती मला म्हणाली, हरीला कशाला बोलवायचं आहे, तुम्ही आहात ना. मी म्हणालो, अरे बापरे आपल्याला नाही जमणार असलं काही. मग ती म्हणाली, मग कुणाला जमणार? मी लगेच म्हणालो, ते हरीला जमतं आहे आणि आतापर्यंत तुम्ही कितीतरी लोकांना पाणी पाजवलं असेल, आपल्याला पाणी प्यायची इच्छा नाही. मग ती मला म्हणाली, मला ऊस तरी खाऊ घाला ना, बघू द्या तुमचा ऊस कसा आहे, तो गोड आहे का तुमचं कांडकं तरी मला बघू द्या कसं आहे ते. आता मात्र ती अंगचटीला येत होती. आता काय करावं, तिच्यापासून कसा कट मारावा मला काही समजत नव्हतं. तरीसुद्धा मी तिला काही न बोलता जे काही असेल ते चालू द्या अशा विर्भावामध्ये मी तिला म्हणालो, शेवंता तू काम कर, जाऊ दे चल, आपल्याला बाकी गोष्टी करायला वेळ नाही. ती म्हणाली, आपल्याकडं वेळच वेळ आहे मालक, फक्त तुम्ही परवानगी द्या, मी तुम्हाला बघा अशी खुश करून टाकते की माझं नाव शेवंता हे तुम्ही विसरणारच नाहीत. मग मी म्हणालो, शेवंता तू काम कर, मला असल्या काही गोष्टी आवडत नाहीत आणि आत्तापर्यंत मी असं काही केलेलं नाही, त्याच्यामुळं तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि मला पण माझं काम करू दे. माझ्या बोलण्यावर ती परत मला म्हणाली, हो ना मालक, मी तेच सांगते, तुम्ही पण तुमचं काम करा आणि मला पण माझं काम करू द्या. माझं जे काम आहे तेच करते मी. मी म्हणालो, छे छे तुला फक्त नांगर हाणायचे. तशी ती मला लगेच म्हणाली, मी नांगर हाणायला तुम्हाला शिकवणार आहे. आजपर्यंत खूप लोकांनी नांगरून काढले मला, आता मात्र आज तुम्ही नांगरायचे. मग मी म्हणालो, आता काय ही अंगलट आली राव बल्ला. तशी ती म्हणाली, मी बल्ला नाही, मी अप्सरा आहे. तुम्हाला एकदा गोडी लागली ना, तुम्ही एक दिवससुद्धा मला सोडणार नाहीत. रोज रोज मला बोलून घ्याल आणि तुमच्याच शेतावर मला कामाला ठेवून घ्याल. मी म्हणालो, असं काही नाही होणार. तशी ती म्हणाली, असंच होणार. एकदा ना तुम्ही रस पिलात की मग बघा, तुम्हाला असं दूध पाजवते की
वाघिणीचंच दूध. तुम्ही वाघिणीचं दूध आजपर्यंत कधी पिलंच नसेल, हो ना? मी थोडंसं हसलो आणि म्हणालो, काय शेवंता, तू काय वाघीण आहेस का? ती म्हणाली, हो मालक, तुम्ही बरोबर ओळखलत. मी एकदम वाघीणच आहे आणि साधीसुधी वाघीण नाही हां, मी ढाण्या वाघीण आहे. आणि ढाण्या वाघिणीचं जो कोणी दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामध्ये ताकद येते, पॉवर येते, जोश येतो, सर्व काही. तो बाकीच्या जगाला विसरून जातो आणि फक्त लक्षात ठेवतो तो ह्या ढाण्या वाघिणीला. आता मात्र तिची बोलण्याची जी पद्धत होती ती मर्दानी होऊ लागली होती. तिच्यामधला जोश, तिच्या अंगामध्ये जोश संचारू लागला होता. काय बोलावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. मी बराच वेळ विचार केला, तिला काहीतरी उत्तर देऊन तिला कामाला लावावं. परंतु ती एक अशी चीज होती की तिनं मलाच अनुत्तरित केलं होतं. मित्रांनो, आता काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. एकतर मी पाठ दाखवून पळून जाऊ शकत नव्हतो आणि इथून निघून गेलो तर तिकडे जाऊन पप्पांना काय सांगणार. एकतर स्वतःहून मीच निघालो होतो की मला बघायचं आहेस ती कशी काम करते. आता मी नाही जर म्हणलं तर सगळे मला हसणार होते. खालच्या आवडामध्ये नाही नाही जरी म्हणलं तरी 15-20 लोक कामाला होते. तेवढ्या लोकांच्या समोर जाऊन मी काय बोलणार? मी पळून आलो म्हणून सांगायचं का ती माझ्यासोबत काहीतरी अति करते असं म्हणून सांगायचं? नेमकं बोलावं काय आणि सांगावं काय? लोकांना काय सांगायचं हेच मला सुचत नव्हतं. एकदा तर वाटलं की सरळ सरळ खालच्या पट्ट्यात जावं आणि पप्पाला सर्व काही सांगून टाकावं. ही बाई कामाची नाही, काम करत नाही, हे मला काहीतरी भलतंसलतं शिकवत आहे, काहीतरी भलतंसलतं बोलत आहे असं म्हणावं. परंतु माझ्यामध्ये ती पण हिंमत नव्हती. मी जाऊन जर पप्पाला सांगायचा प्रयत्न केला तर पप्पा माझ्यावर खूप बिचकले असते. कदाचित त्यांनी माझं हसू केलं असतं किंवा माझ्यावर रागावले पण असते. तुला खूप हौस होती तिच्याकडून काम करून घ्यायची, भोगा आता फळं, हे मात्र पप्पांचं ठरलेलं वाक्य होतं. आता मला हे ऐकायचं नव्हतं. त्याच्यामुळं मी म्हणालो, ठीक आहे, जाऊ द्या, जे काही आहे ना, आता आपण त्या गोष्टीला सामोरे तर जाऊत. मग मी तिला म्हणालो, शेवंता, काय करायचं म्हणतेस तू? तुला कांडकंच बघायचं आहे का? तू काम कर ना बाई, कशाला उगं माझ्या डोक्याला डोकं लावतेस? बघ, एवढा मोठा पट्टा नांगरायचा आहे, तू कधी सुरू करणार, कधी बंद करणार? दिवस डोक्यावर आला आहे. तशी ती मला म्हणाली, हो मालक, दिवस तर डोक्यावर आला आहे हे मला पण दिसतंय, परंतु तुमच्या बैलाकडून कसं काम करून घ्यायचं हे मला लई परफेक्ट माहीत आहे. कारण आत्तापर्यंत बऱ्याच लोकांची बैलं मी हाकली आहेत. त्याच्यामुळं तुमच्या बैलाचा मला सराव आहे. तुमच्या पण शेतामध्ये 1-2दा मी हाकले आहे, येऊन तुमच्या बैलाला हाकललं आहे, काम करून घेतलं आहे त्यांच्याकडून. त्याच्यामुळं तुमची बैलं माझ्या ओळखीची आहेत. परंतु तुमच्या जे ऊसाचं कांड आहे ना ते खूपच गोड असायला पाहिजे, कारण एकदम नवीन आहे. नवीन ऊसाला चव खूप छान असते. आता माझं काय, माझं सर्व खोडवं झाले तरीसुद्धा मी तुम्हाला असा परफेक्ट वाघिणीचं दूध देते की तुम्ही बघाच. मात्र त्याच्या बदल्यात मी फक्त तुमच्याकडून थोडासा ऊस मागते. तुमच्या शेतामध्ये जो ऊस आहे ना तो खूप चवदार आहे. आता तुमच्या पप्पाने तर मला कधी ऊस दिला नाही, आता तुम्हीच द्या. तुमच्या शेतकड्याकडून अधूनमधून कधीमधी इथल्या ऊसाचा रस चाखला आहे, परंतु जो असील माल आहे ना तो तर मागेच आहे. आता तुम्ही पाटलाचे वंशज, सर्व काही तुम्हीच, दिग्गज तुम्हीच, कुळ तुम्हीच, वारीस तुम्हीच, सर्व काही तुम्हीच. आता मुख्य मालक म्हणून काही दिवसांतर तुमचीच नेमणूक होणार आहे. त्याच्यामुळं या वंशाचे कुलदीपक आहात तुम्ही. त्याच्यामुळं मी तुमच्या समोर हात पसरत आहे, पदर पसरत आहे आणि तुम्हाला म्हणते, द्या ना मला, द्या थोडासा ऊस, काय फरक पडणार आहे? तुम्ही कोणाला तरी ऊस देणार आहात ना, मग मला दिला तर काय फरक पडणार आहे? माझ्या यासारख्या एखाद्या अनुभवी स्त्रीला जर तुम्ही ऊस दिलात ना, तुमचा खूप मोठा फायदा करून देईन. तुम्हाला खूप पटेल आणि खूप आवडेलसुद्धा. बघा, मी मला शिकवते, तुमच्या ऊसाला काहीच नाही होऊ देणार, परंतु तुम्हाला मजा भरपूर येईल करून मालक. मी म्हणालो, शेवंता, तू काम कर, मला कशाला खिजवतेस तू? परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हती. तिच्या डोक्यामध्ये एकच खूळ की ऊस खायचा म्हणजे खायचं, ऊसाचं कांड बघायचंच. आणि तिला नवीन ताजा ऊस खूप आवडला होता. जुने ऊसाचे जे खोडवे असतात त्याच्यामध्ये तेवढा रस नसतो, त्याची चव नसते, फक्त चोथा जास्त आणि रस कमी. परंतु आमच्या शेतातल्या ज्या ऊसाचा जो गोडवा ती गात होती, ती मला जी बोलत होती ते मला समजत होतं कशाबद्दल बोलत आहे, काय बोलत आहे. आणि तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल, ती मला वारंवार डवचत होती आणि मी मात्र थोडासा पाठीमागे बघत होतो, कारण माझ्यामध्ये हिंमत होत नव्हती काहीतरी विपरीत घडलं तर. कारण अशा प्रकारचा कार्यक्रम मी बाहेर कधी केला नव्हता. शेवटी माझी जी दुविधा मनस्थितीमध्ये मी अडकलो होतो ते तिच्या लक्षात आलं असावं. मग ती मला म्हणाली, साहेब, तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते माझ्या लक्षात आले.
म्हणून ती माझ्याजवळ आली आणि तिनं माझ्या खांद्यावर हात टाकला. मी ज्या बाजेवर बसलो होतो त्याच बाजूला ती बसली आणि माझा हात हातात घेऊन मला म्हणाली, छोटे मालक, तुम्ही घाबरू नका आणि काळजी पण करू नका. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहील. तुम्ही मला ऊस दिलात हे मी कोणालाच नाही सांगणार आणि तुम्ही पण सांगू नका ना. तुम्ही पण रिलॅक्स, मी पण रिलॅक्स. तुमचं पण काम होऊन जाईल आणि माझं पण. मित्रांनो, आता ती खूपच मस्का लावू लागली होती. इथं कथा मी थांबवत आहे. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये शेवंता क्लब 3मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, कथेच्या 3ऱ्या भागामध्ये. तोपर्यंत आपण रिलॅक्स राहा. कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया कथेच्या 3ऱ्या भागामध्ये.